12 ऑक्टोबर 2026 या दिवशी आहे बुधवार आणि हा दिवस जो आहे बघा, ह्या दिवशी आहे दीप अमावस्या। हा पूर्ण दिवस ना अमावस्येचा आहे। तर ह्या दिवशी आपल्याला आपण ज्याप्रमाणे बघा घरामध्ये दिव्यांची पूजा करणार आहोत, त्याचप्रमाणे ह्या दिवशी आपल्याला घरामध्ये आपल्या पितरांच्या स्मरणार्थी सुद्धा काही अशी सेवा उपाय घरामध्ये आवर्जून करायचे आहेत। अमावस्येच्या दिवशी ना आपले जे पितर असतात बघा, जे मृत्यूलोकी गेले असतात, ते पितर ना अमावस्येच्या दिवशी आपल्या हुंबरट्याच्या बाहेर ना येऊन थांबलेले असतात आणि ते सर्व बघत असतात की आपले जे घरामधले लोक आहेत, म्हणजे घरामधली त्या माणसं जी आहेत ती आपल्या स्मरणार्थी कोणत्या गोष्टी किंवा कोणत्या सेवा किंवा त्यांच्यासाठी आपण काय करतो हे सर्व ते बघत असतात आणि त्यानुसार ते आपल्याला आशीर्वाद देत असतात। ज्या घराला 7 पिढ्यांचा पितृदोष लागलेला असतो बघा, प्रखर पितृदोष, तुम्ही जर ह्या सेवा केल्या ना तर तुमचा पितृदोष नक्कीच कमी होईल, त्याशिवाय तुम्हाला पितरांचा सुद्धा आशीर्वाद मिळेल। ज्या कुटुंबाला प्रखर पितृदोष लागलेला असतो त्या कुटुंबामध्ये कोणतीही शुभ कार्य होत नाही। त्या घरातील प्रत्येक व्यक्तीला सतत कोणत्या ना कोणत्या कामामध्ये अडथळे येत राहतात, कारण त्या घरामध्ये प्रखर पितृदोष लागलेला असतो। या अमावस्ये दिवशी ना तुम्हाला आवर्जून आपल्या पितरांसाठी ना ह्या सेवा खरंच करायच्या आहेत। पितरांचा आशीर्वाद आपल्यावरती असणं हे खूप महत्त्वाचं असतं। पितर जर आपल्यावरती प्रसन्न असतील, पितर जर आपल्यावरती खुश असतील ना, तर आपल्याला प्रत्येक कामामध्ये नक्कीच यश येतं। तर आपल्याला कोणत्या अशा गोष्टी करायच्या आहेत बघा अमावस्येच्या दिवशी। तुम्हाला पहिल्यांदा ना सकाळी लवकर उठायचं आहे। बुधवारी दिव्यांची अमावस्या आहे, त्या दिवशी तुम्हाला लवकर उठायचं आहे। लवकर उठल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर पहिल्यांदा आपल्याला आपल्या घरामध्ये बघा कानाकोपऱ्यामध्ये ज्या जाळ्या जळमट असतात त्या अमावस्येच्या दिवशी तुम्हाला आवर्जून काढायच्या आहेत। थोडक्यात प्रमाणात पण साफसफाई तुम्ही नक्कीच करा। त्यानंतर झाडून वगैरे घ्यायचं आणि आपली जी घरातली जी फरशी असते ती फरशी तुम्हाला पाण्यामध्ये थोडीशी हळद मीठ टाकूनच पुसायची आहे अमावस्ये दिवशी। हे तुम्हाला करायचंच आहे घरामध्ये। त्यानंतर आपल्या घराचं जे प्रवेशद्वार असतं बघा, ज्या घरातून आपण घरामध्ये प्रवेश करतो त्याची जी चौकट असते, जो हुंबरट असतो, हे सुद्धा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गोमूत्र मिक्स करायचं आणि घराची चौकट हुंबरटा हे सर्व व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे। हे सर्व झाल्यानंतर त्या दिवशी आपल्याला न चुकता बघा उंबरट्याला हळदीचं लेपन आवर्जून करायचं आहे। उंबरट्याला हळदीचं लेपन करून झाल्यानंतर तुम्हाला देवपूजा करण्याआधी ना तुम्हाला एक श्लोक पठण करायचं आहे आपल्या पितरांच्या स्मरणार्थी, आवर्जून करा। आता हे कोण पठण करू शकतं, तर घरामधली एखादी जी महिला आहे त्या महिलेने जरी पठण केलं तरी सुद्धा चालेल, किंवा त्या घरामधील जे कर्ते पुरुष आहेत त्यांनी पठण केलं तरी सुद्धा चालेल। सेवा होणं त्या कुटुंबामध्ये खूप महत्त्वाचं असतं। तर आता आपल्याला काय करायचं, तर तुम्हाला दक्षिण दिशा जी आहे बघा ही आपल्या पितरांची आहे। अंघोळ झाल्यानंतर आपल्या देवपूजा न करता त्याच्या आधी आपल्याला हे करून घ्यायचं आहे। दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आणि आपल्याला आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामधील पितरतृष्टिकारक स्तोत्र आणि पितृस्तुती हे दोन्ही सुद्धा आपल्याला दक्षिणेला तोंड करून पठण करायचं आहे। हे दोन्ही श्लोक तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळून जातील, आवर्जून न चुकता ह्या अमावस्येला पठण करा, कारण पितर हे आपले सगळी सेवा बघत असतात आणि त्यानुसार ते आपल्याला आशीर्वाद देत असतात। हे सर्व पठण झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा स्वच्छ वगैरे व्हायचं आहे आणि त्यानंतर आपले देवपूजा वगैरे करायचे। त्या दिवशी अमावस्या आहे, देवांना अभिषेक घालण्यासाठी चुकवायचं नाही। अभिषेक कंपल्सरी तुम्हाला अमावस्येला सर्व देवांना घालायचाच आहे। अभिषेक वगैरे सगळं करायचं। पितरांच्या स्मरणार्थीना दिवसभरामध्ये तुम्हाला दान धर्म करायचं आहे बघा। आता तुम्ही कोणत्या वस्तू दान करू शकता, तुम्ही अन्नदान करू शकता, एखाद्या गरीब व्यक्तीला तुम्ही एखादा पदार्थ घेऊन तिला दान करू शकता, किंवा एखाद्या व्यक्तीला एखादं वस्त्र घेऊन तुम्ही दान करू शकता। बाजारामध्ये बघा एक पिण्याचा पाण्याचा माठ मिळतो बघा, जो माठ असतो तो माठ सुद्धा तुम्ही विकत आणू शकता आणि या दिवशी एखाद्या गरीब व्यक्तीला दान करू शकता बघा। तुम्हाला एक सांगते की दान धर्म करणे ह्याचा अर्थ असा नाही की जुन्या आपल्या घरामध्ये आपण न वापरणाऱ्या वस्तू आपल्याला दान करायच्या ह्या दिवशी, अशी चूक करायची नाही बघा। दान धर्म करणं म्हणजे काय, तर आपल्याकडे जे एखादी वस्तू आहे की बाबा मी एखादी वस्तू ह्या पैशातून घेऊ शकतो, विकत घ्यायची आपल्याला, किंवा तुमच्याजवळ नवीन वस्तू असेल तुम्ही ती वापरलेली नाही ती सुद्धा तुम्ही दान करू शकता। पण एखादी गरीब व्यक्ती अशी बघा की त्या व्यक्तीला त्या वस्तूंची खरंच गरज आहे, अशाच व्यक्तीला दान धर्म करायचा आहे तुम्हाला आणि तुमच्या पितरांचा आशीर्वाद मिळवून घ्यायचा आहे, कारण हा दिवस खूप महत्त्वाचा असतो। शक्य होईल ती वस्तू तुम्ही दान करा। त्याचप्रमाणे बघा ह्या दिवशी ना 12 वाजता दुपारी आपल्याला 12:05 किंवा 12 वाजता तुम्हाला तुमच्या पितरांच्या स्मरणार्थी ह्या दिवशी आपले पितर दिवसभर आपल्या उंबरड्याच्या बाहेर असतात बघा। यासाठी ते वाट बघत असतात की त्यांना असं वाटतं की मला काहीतरी खाण्यासाठी सुद्धा मिळेल,
कारण त्यांना आपण आपल्या घरामध्ये जे बनवतो ना ते त्यांना खायला सुद्धा त्या दिवशी द्यायचं असतं आपल्याला अमावस्या दिवशी. प्रत्येक अमावस्याला बघा अजूनसुद्धा प्रत्येकाच्या घरात परंपरा आहे, आपण अजूनसुद्धा ह्या गोष्टी करतो. आपण दही भात तरी बनवतो घरामध्ये, म्हणजे भात बनवतो साधा पांढरा आणि त्याच्यावरती दही वगैरे टाकून आपण तो दही भातसुद्धा आपल्या घराच्या चारी बाजूला आपण शिंपडत असतो. कारण ह्यामुळे आपले पितर शांत होत असतात, पितर तृप्त होत असतात. तुम्ही हेही करू शकता, तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हे आपण करतो, पण तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये ना पांढरा भात घ्यायचा, त्याच्यावरती तुम्हाला दही टाकायचं आणि हा भात तुम्हाला एखाद्या प्लेटमध्ये घ्यायचं आहे सर्व. आणि तुमच्या घराला जर पत्रा असेल, आता पत्रा वगैरे घराला नसतो, पण जर असेल शक्य तर तुम्ही त्याच्यावरती ही डिश तशीच ठेवू शकता. किंवा टेरेस असेल तर तुम्ही टेरेसवरती सुद्धा हे दही आणि भात ना एखाद्या प्लेटमध्ये डिशमध्ये ठेवू शकता. हे सुद्धा तुम्ही करू शकता बघा. कारण दही भात आपण जेव्हा घरामध्ये शिंपडतो आणि तुम्ही जर असं त्यांच्या स्मरणार्थी घास जरी काढून ठेवला ना साईडला तरी सुद्धा ते तृप्त होतात. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या घरामध्ये जी पहिली चपाती बनवतो ना बघा, त्या दिवशी आपण जे जेवण बनवतो त्यातली जी पहिली चपाती असते ना तीच चपाती आपल्याला घ्यायची आणि त्याच्यावरती तुम्ही जे पण घरामध्ये भाजी बनवल्या, भात बनवलाय, जे पण तुमच्या घरामध्ये आमटी वगैरे वरण असेल ते सर्व त्याच्यावरती घ्यायचं. हा सुद्धा एक नैवेद्य तुम्ही 12-12:30च्या दरम्यान तुम्ही त्या ठिकाणी ठेवू शकता, त्यांच्या स्मरणार्थी ठेवायचं आपल्याला. हे तुम्ही करू शकता आणि हे करणं खूप गरजेचं असतं बघा. कारण पितर हे आपण जेव्हा पितरांना हे पदार्थ जेव्हा देतो म्हणजे त्यांच्या स्मरणार्थी एक ठेवतो तेव्हा ते तृप्त होतात आणि तुम्हाला आशीर्वाद देतात. ह्यासाठी ह्या गोष्टी आवर्जून घरामध्ये करायच्यात. त्याचप्रमाणे आता आपल्याला पितरांच्या स्मरणार्थी संध्याकाळच्या वेळेला कधी तर आपल्याला 9च्या पुढं दिवा जेव्हा आपल्या घरामध्ये आपण लावतो बघा, किंवा त्यांच्यासाठी आपण ही सेवा करतो ती का करायची असते, कारण जेव्हा अमावस्या तिथी संपती ना तेव्हा ते पितरना ते मृत्यूलोकी जात असतात आणि मृत्यूलोकी ते जात असताना त्यांना कोणत्याही प्रकारचं त्यांच्यावरती कोणताही त्यांना त्रास होऊ नये, व्यवस्थित आपले पितर हे त्यांच्या ठिकाणी हे निघून जावेत, ह्यासाठी आपल्याला हा दिवा आपल्या घरामध्ये लावायचा असतो बघा. आणि हा दिवा ना आवर्जून लावत जावा. ह्या दिवा लावण्यासाठी जास्त आपल्याला काही सुद्धा लागत नाही बघा, अगदी साधा सोपी सेवा ही, पण आवर्जून घरामध्ये अमावस्याला करत जावा. बुधवारी बघा 11:05 समाप्त होत आहे. तर तुम्हाला हा दिवा कधी लावायचा, हा दिवा तुम्ही 10 वाजता लावू शकता, 10:30 वाजता सुद्धा लावू शकता. 10 वाजता 10:30च्या दरम्यान दिवा लावायचाच आहे, 11च्या पुढं दिवा लावायचा नाही. किंवा तुम्ही 9 वाजता सुद्धा लावू शकता, असं काही नाही, 9 वाजता लावू शकता, 9:30 वाजता सुद्धा दिवा लावू शकता. हा दिवा आपल्याला ना 12पर्यंत ठेवायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला दिवा लावायचा, विझून द्यायचा नाही दिवा. तर आता तुम्हाला सांगते दिवा कोणता घ्यायचा. तुमच्या घरामध्ये आता पंथी वगैरे जर असेल तर ती पंथी जर तुम्ही घेतली तर ती पंथी परत आपल्याला यूज करायची नाही. परत तुम्हाला पुढच्या अमावस्येला दिवा वगैरे लावण्यासाठी पितरांसाठीच तुम्हाला ती घ्यावी लागेल. आणि काही वेळेला काय होतं की आपण पितरांसाठी असे दिवे लावतो आणि नंतर आपण विसरतो की कोणती पंथी आपण कोणती घेतलेली असते. त्यामुळे तुम्हाला एक सांगते मी, घरामध्ये जे आपल्या गव्हाचं पीठ असतं बघा, ते पीठ तुम्हाला घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायची नाही, फक्त पाणी ओतून म्हणजे पाणी टाकूनच नुसतं त्याचा एक दिवा बनवायचा आहे. त्या कणकेमध्ये मीठ टाकायचं नाही ना की आपल्याला हळद टाकायची आहे. नुसतं आपल्याला पीठ घ्यायचं आहे आणि त्याचा एक दिवा बनवायचा आहे. जर डिश असेल ती डिश म्हणजे एखादी अशी असेल प्लेट वगैरे, ती तुम्ही फक्त असं म्हणजे दिवा वगैरे लावण्यासाठी यूज करत आहात तर तीही तुम्ही घेऊ शकता. त्याच्यावरती थोडंसं तांदूळ टाकायचं, पण स्वच्छ वस्तू घ्यायच्यात. खराब वगैरे झालेलं, काळं झालेलं कुठलं तरी असलं काहीसुद्धा आपल्याला घ्यायचं नाही. व्यवस्थित तुम्हाला स्वच्छ एखादी प्लेट घ्यायची आहे बघा, त्याच्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत तुम्ही आणि त्याच्यावरती हा दिवा ठेवायचा. हा दिवा ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता पितरांसाठी आपण दिवा लावणार आहोत, त्यासाठी तुम्हाला 2 वाती घ्यायच्या नाहीत. खूप महिलांकडनं ह्या चुका होतात. तुम्हाला सांगते, जेव्हा आपण पितरांसाठी दिवा लावतो ना त्यावेळेला आपल्याला एकच सिंगल वातच घ्यायची असते. एकच वात आपल्याला घ्यायची आहे, ती दिव्यामध्ये ठेवायची. दिव्यामध्ये ठेवल्यानंतर आपल्या घरामध्ये जे तेल असेल त्या तेलानं तुम्ही दिवा लावू शकता. दिव्यामध्ये तेल वगैरे टाकायचं आणि दिवा साईडला ठेवायचा. दिव्याला आपल्याला पूजा वगैरे करायची, हळदी कुंकू व्हायचं, अक्षदा व्हायच्या. आणि त्यानंतर काय करायचं, त्यानंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करून प्रार्थना करायची की पितरांनो तुम्हीही सुखी राहावा आणि आम्हालाही सुखी ठेवा. तुमचा एक आशीर्वाद आमच्या कुटुंबावरती राहू दे. आमच्याकडून जर काही चुकलं असेल तर क्षमा करा, अशी आपल्याला पितरांना प्रार्थना करायची. आणि त्यानंतर तुम्हाला एक सांगते की तुम्ही हे सर्व दिवसभर करता, हे सगळं पितर ते बघत असतात. आणि पितरांच्या स्मरणार्थी जेव्हा आपण दिवा लावतो ना तेव्हा आपले पितर ना मृत्यूलोकी व्यवस्थित पोचतात, त्यांच्या जागेवरती ते व्यवस्थित जातात, त्यांना कोणत्याही प्रकारचे अडथळे येत नाहीत. आणि पितरांनी हे सगळं बघितल्यानंतर पितर जाताना आपल्याला एक आशीर्वाद देतात, ते आपल्यावरती प्रसन्न होतात. आणि जेव्हा त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो ना तेव्हा आपल्या 7 पिढ्यांचा प्रखर पितृदोष सुद्धा नाहीसा होतो.
आणि आपण हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये यश येतं, आपल्या कुटुंबाची प्रगती होत जाते. यासाठी आवर्जून घरामध्ये ह्या सेवा करायच्या आहेत. आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला जी माहिती दिली ती माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्ही सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.